एक आयडियल उदाहरण तुम्हाला सांगतो, विंग गावातला आहे. विंग गावामध्ये आम्हाला एक अनेक वर्षापूर्वी एका महिलेच्या जटा सोडवण्याचा संधी मिळाली आणि ती जटा सोडवल्यानंतर त्या जटा सोडवायला आमच्या विद्यार्थ्यांनी 11वी 12वीच्या किंवा 9वी 10वीच्या विद्यार्थ्यांनी आणि आम्ही गेलो होतो. जटा सोडवल्यानंतर तिच्या लक्षात आलं की ही देवाचं काय ह्याच्यामध्ये नाही आणि देवाचं नसल्यामुळं आपण ह्या जटा सोडवून घेऊ शकतो. आणि तिनं त्या जटा सोडवल्यानंतर म्हणजे तिचा नवरा ड्रायव्हर होता आणि ती अशी घरकाम आणि शेतीकाम करायची, जनावरं पण तिच्याकडे होती. तर ज्या जागी आम्ही ज्या जटा सोडवल्या तिच्या घराच्या पाठीमागं, तिचा इतका विश्वास आमच्यावर बसला की दरवर्षी ती एक केस जटा असलेल्या स्त्रियांना किंवा मुलींना घेऊन येते आणि तिच्या घराच्या पाठीमागं ती आम्हाला जटा सोडवायला होती. म्हणजे ती आमचा आदर्श आहे आणि ती स्वतः जटा सोडवायला आम्हाला मदत करत असते. आणि अनेक ठिकाणी म्हणजे जवळजवळ तिनं 8 ते 10 केसेस अशा आणलेले आहेत आमच्या की यांच्या जटा सोडवायच्या आहेत. आणि ती बाई ज्यावेळी सांगते की मी माझ्या जटा सोडवून घेतलेल्या आहे, तिच्या तिथं देवाचं ठाणं आहे, त्याच्याबद्दल आमचं काय म्हणणं नाही. देवाचं ठाणं म्हणजे तिथं तो मानसिक भाग आहे. तर देवाचं ठाणं आहे, पण ज्यावेळी तिनं जटा सोडवल्या आणि तिला आरसा आम्ही दाखवला, त्या आरशामध्ये तिनं जे हास्य तिच्या मनामध्ये होतं की ह्या विवंचनेतनं मी एकदा बाई मुक्त झाली आणि मला इतक्या दिवसाचं ते टेन्शन होतं, 25-30 वर्षापासूनचं ते टेन्शन होतं, त्यातनं मला मुक्तता मिळाली. ही आनंदाची गोष्ट आहे आणि अशीच गोष्ट मी इतरांची सोडवतो. पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी महाराष्ट्र दिनमानच्या YouTube चॅनेलला व्हिजिट करा.